नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत दारूबंदी पोलीस भरती 2026 राबवली जाणार असून 500पेक्षा जास्त जागा या भरती प्रक्रियेअंतर्गत राबवले जाणार असून या संदर्भातली खूपच महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. तर दारूबंदी पोलीस भरती 2026 वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आज एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान आणि जवानी वाहन चालक या पदाच्या भरतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण जो RTI टाकला होता माहितीच्या अधिकारान्वये मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2026 पर्यंत जवान पदांची तब्बल 415 हे रिक्त जागा आहेत. RTIचा जो फॉर्म आहे जो आपल्याला मिळालेला आहे उत्तर, त्याची मी लिंक जी आहे त्याचं PDF जे आहे इमेज ती व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला मी शेअर केलेली आहे. तुम्ही डिटेलमध्ये ती चेक करू शकता. तर एकूण 415 रिक्त पदं असून जवान आणि वाहन चालक या पदासाठी 168 रिक्त जागा आहेत. अशा दोन्ही मिळून सध्या एकूण 583 रिक्त पदे आहेत असं समजलेलं आहे. RTIच्या अंतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. अजून जाहिरात येईपर्यंत यामध्ये जागांची वाढ ही 100% होणार आहे. विशेष म्हणजे भरतीची जाहिरात निघेपर्यंत ही संख्या आणखी वाढू शकते आणि अंदाजानुसार ही भरती 650 ते 700 पदांपर्यंत जाऊ शकते. म्हणजे जवान कॉन्स्टेबल आणि जवानी वाहन चालक कॉन्स्टेबल ड्रायव्हर या दोन्ही पदांसाठी 650 ते 700 पदांसाठीची जाहिरात ही येऊ शकते. मात्र हा केवळ अंदाज आहे. अधिकृत आकडा जाहिरात आल्यानंतर स्पष्ट होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवार जे आहेत जाहिरातीची वाट पाहत आहेत, किती जागा आहेत हे समजलेलं आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जाहिरात कधी येणार. तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार दारूबंदी पोलीस भरतीची जाहिरात ऑगस्ट पाहू शकता. महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता आत्तापासूनच अभ्यास सुरू करणं आवश्यक आहे. कारण खूप कमी वेळ मिळेल. आत्ता जून चालू आहे, जुलै ऑगस्टमध्ये जाहिरात येऊ शकते. तर परीक्षा कोण घेणार याबाबत सुद्धा माहिती समोर आली असून जवान आणि वाहन चालक पदाची परीक्षा TCS मार्फत घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण या भरतीमध्ये मैदानी चाचणीचा समावेश असतो आणि त्यामुळे ही भरती MPSC मार्फत न होता TCSद्वारे ही होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. अधिकृत अपडेट जरी आली नसली तरी मैदानी चाचणी असल्या कारणामुळे TCS मार्फत ही परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. परीक्षा झाल्यानंतरनं मैदानी चाचणी किंवा मैदानी चाचणी पहिली त्याच्यानंतरनं परीक्षा अशा पद्धतीचं यामध्ये पॅटर्न असेल. यामध्ये पाहू शकता परीक्षेचा जी आहे यामध्ये भरतीचा जो पॅटर्न या पद्धतीने असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर याबाबत बोलायचं झालं तर जवान पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 10वी शैक्षणिक पात्रता असेल तर जवान आणि वाहन चालक पदासाठी 7वी उत्तीर्ण पात्रता सांगितली जात आहे. म्हणजे 10वी जवान या पदासाठी कॉन्स्टेबल पदासाठी आणि जवान आणि वाहन चालक 7वी कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी. मात्र अंतिम पात्रता जेव्हा जाहिरात जाहीर होईल तेव्हा महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, या भरतीमध्ये मैदानी चाचणी खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे अभ्यासासोबतच धावणे, शारीरिक तंदुरुस्ती आणि फिटनेसवर सुद्धा उमेदवारांनी लक्ष देणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आत्ताची जी झालेली पोलीस भरती आहे, ज्या उमेदवारांना अपयश आलं असेल त्यांची तयारी अजून चांगल्या पद्धतीने ठेवून या भरतीसाठी दारूबंदी पोलीस भरतीसाठीची सुद्धा तयारी करू शकतात. त्याचबरोबर परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. विशेषतः TCS पॅटर्नचे पेपर सोडवण्यावर भर द्या. त्यामुळे परीक्षेचं स्वरूप समजण्यास मदत होईल. एक लक्षात ठेवायचं आहे, सध्या उपलब्ध असलेली रिक्त पदांची संख्या ही एप्रिल 2026 पर्यंतची आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्या, वयोमर्यादा, पात्रता, परीक्षा पद्धतीत बदल होऊ शकतो. यामध्ये चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत जाहिरात येईपर्यंत नियमित अपडेट चेक करत राहा आणि त्यासाठीच आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.
महत्त्वाच्या अपडेट अशाच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. धन्यवाद.